आणि त्या अरुणोदय होत असताना यमुनेच्या पाण्यामध्ये स्नान करीत तीरावरती देवीची वाळूची मूर्ती तयार करायची, सुगंधी चंदन, फुलांचा हार, निरनिराळ्या अन्नाचे नैवेद्य, दीप, लहान मोठ्या भेटवस्तू, पानं, फळं, तांदूळ इत्यादींनी त्या भगवती मातेची पूजा करायची. त्याला कात्यायनी व्रत म्हणावं. इच्छित वर मिळवण्याकरता हे कुमारिकांनी करावं. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतं देवी पतिं मे कुरुते नमः. हा मंत्र सांगितलेला आहे. या मंत्राचा जप करावं. इच्छित असणारा वर त्या मुलीला अशा प्रकारचा प्राप्त होत असतो. आम्हाला अनेक ठिकाणी विचारतात, महाराज उपाय सांगा. त्यावेळेला ते कात्यायनी व्रताचं मार्गदर्शन उपदेश त्या ठिकाणी आम्ही करतो. इति मंत्रम जपन्त्यस्ता पूजां चक्रू कुमारिकाः. म्हणावं, हे कात्यायनी, हे महामाये, हे महायोगिनी, हे सर्वांची स्वामिनी असणारी जगदंबा, या मंत्राचा जप करीत त्या कुमारिका देवी भगवती मातेची आराधना करत असतात. ज्यांचं मन श्रीकृष्णांना समर्पित झालेलं आहे अशा त्या कुमारींनी नंदनंदन पती व्हावेत म्हणून 1 महिनाभर भद्रकाली देवीची अतिशय सुंदर रीतीनं पूजा केलेली आहे. दररोज उषक्काली एकमेकींना हाक मारायच्या, एकमेकींच्या हातात हात घालून उच्च स्वरामध्ये भगवान परमात्म्याचं लीलांचं गायन करायचं आणि यमुना जळामध्ये स्नान करायचं. असा रोजचा उपक्रम चाललेला आहे. एके दिवशी सर्व मुली यमुनेच्या तटावर आपापली वस्त्रे ठेवलेली आहेत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं गुणगान करीत आनंदानं त्या जलामध्ये क्रीडा करायला लागलेल्या आहेत. योगेश्वरांचे ईश्वर भगवान श्रीकृष्ण गोपींचं मनोगत जाणून ते सफल करण्यासाठी आपल्या मित्रांसह यमुना काठी गेली. महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्माही त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि भगवंतांनी पाहिलं, योगेश्वराचे ईश्वर असणारे भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी कळंबाच्या झाडावरती बसलेले आहेत. आणि भगवंतांनी त्या मुलींचे वस्त्र उचलून लगबगीनं एका कदंबाच्या झाडावर चढले. त्यांच्या बरोबरीचे गोपाळ हसायला लागले. भगवान कृष्ण परमात्मा सुद्धा हसायला लागले. आणि मग एवढं म्हणता क्षणी त्या सगळ्या गवळणी कुमारिका भगवंताला प्रार्थना करायला लागलेल्या आहेत. हे भगवंता, आमचे तुम्ही वस्त्र द्या ना. कशा करता घेतली आमचे वस्त्र? भगवंतांनी सांगितलं, इथं येऊन तुम्ही आपापली वस्त्र घेऊन जा. कारण तुम्ही व्रत करणारे आहात. तुमची मी थट्टा करत नाहीये. खरोखर वर या आणि हे वस्त्र घेऊन जा. मी कधीही अशा प्रकारचं खोटं बोलत नाही. हे सुंदरींनो, तुम्ही बाहेर येऊन हे वस्त्र घेऊन द्या.
भगवंतांची ही थट्टा पाहून गोपींचं मन प्रेमानं ओथंबलून गेलं महाराज. आणि त्या एकमेकींकडे पाहायला लागल्या आणि हसायला लागलेल्या आहेत. पाण्याबाहेर आले नाही. भगवान ज्या वेळेला असं म्हणायला लागले तेव्हा त्यांनी केलेल्या विनोदाचं कुमारींचं चित्त आणखीच त्यांच्याकडे आकर्षित झालं. थंड पाण्यामध्ये गळ्यापर्यंत बुडालेल्या त्यांचं थंडीनं शरीर थरथर कापायला लागलेलं आहे. हे प्रिय श्रीकृष्णा, तू असा अन्याय आमच्यावरती करू नकोस. नंद बाबांचा लाडका आहेस ना भगवंता, आम्हाला माहिती आहे. सगळ्या व्रजवासियांना, सगळ्या गोकुळवासियांना तू आवडतोस, पण आमच्यावर अशी निर्दयीपणा करू नकोस. आमचे वस्त्र दे ना भगवंता, दे ना देवा, आमचे वस्त्र दे. दे रे कान्हा, दे रे चोळी घान घोगडी, दे रे कान्हा, चोळी घान घोगडी, दे रे कान्हा, दे रे चोळी घान घोगडी, दे रे कान्हा, दे रे चोळी घान बालपणीची अल्लडनाची, मला कळविले, मला कळविले अजून असा आमच्यावरती निष्ठुरपणा करू नकोस. दे ना आमची वस्त्र, दे रे भगवंता, त्रास देऊ नकोस. आम्ही तुझ्या दासी आहोत, तू म्हणशील ते आम्ही करायला तयार आहोत. तुला धर्म माहिती आहे भगवंता, तूच धर्म आहेस. आमची वस्त्र आम्हाला दे ना, नाहीतरी आम्ही नंद बाबाला सांगून देऊ. पुढे भगवान बोलतायत, सुंदर कथा आहे, ऐका. श्री भगवान वाच, भवद्यो यदि मे दास्यो
मयोक्तं वा करिष्यथ अत्रागत्य स्ववासांसि प्रतिच्छन्द शुचिस्मिता. भगवान म्हणायला लागले, या निरागस मुलींनो, तुम्ही स्वतःला माझ्या दासी म्हणवता. मी सांगेन ते करायला तुम्ही तयार असता, इच्छिता. मग इथे येऊन तुमचे वस्त्र घेऊन जा. तेव्हा त्या सर्व कुमारी थंडीने कडकुड कडकुड थंडी वाजायला लागलेली आहे. मार्गशीर्ष महिना, यमुनेच्या बाहेर आलेल्या त्यावेळी थंडी त्यांना अतिशय सतायला लागलेली आहे. आणि त्यांच्या शुद्ध भावाने भगवान अतिशय प्रसन्न झाले आणि आपल्या जवळ आलेल्याचं पाहून त्यांनी वस्त्र आपल्या खांद्यावर ठेवली आणि प्रसन्नतेने हसायला लागले. मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेमध्ये विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलं, त्यामुळे याला जलदेवताला आणि यमुना नदीची अवहेलना केलेली आहे. तुम्ही कोण्याही तीर्थामध्ये घरी सुद्धा स्नान करत असताना निर्वस्त्र अशा प्रकारचं कोणीही स्नान करू नये. आणि तुम्हाला दोष लागलेला आहे, या दोषाकरता या यमुना नदीची तुम्ही क्षमा मागा. निश्चित तुम्हाला ती क्षमा करेल. वरुण देवता तुम्हाला क्षमा करेल. मस्तक जोडून लवून त्यांना नमस्कार करा आणि नंतर तुम्ही वस्त्र घ्या. हे श्रीकृष्णांचं म्हणणं ऐकून त्या व्रजकुमारींना आपण पाप कर्म केलेलं आहे अशी जाणीव झालेली आहे. महाराज भगवान श्रीकृष्णांना मनोमन अशा प्रकारचं प्रार्थनापूर्वक नमस्कार केलेला आहे. भगवंता, सर्व पापाचं परिमार्जन करणारे तुम्हीच आहात, तुम्हाला नमस्कार असो. भगवंताला नमस्कार केलेल्याचं पाहून भगवंताला करुणा आलेली आहे आणि भगवंतांनी त्यांचे वस्त्र पुन्हा दिलेले आहेत. श्रीकृष्ण कुमारींना टोचून बोलले. त्यांनी त्यांना अशा प्रकारची लाज सोडायला लावली, त्यांची थट्टा केली, कटपुतळ्याप्रमाणे त्यांना नाचवलं, वस्त्रहरण केली. तरी सुद्धा त्या त्यांच्यावर रागवल्या नाहीत. उलट भगवंतावर असीम असलेल्या प्रेमिका म्हणजे त्या गोपी आहेत. निस्वार्थ असणार भगवंतावर प्रेम. गोपींनी आपले वस्त्र परिधान केलेले आहेत. भगवान परमात्म्यांनी त्यांचं चित्त हरवून करून घेतलेलं आहे. भगवंताला सोडून त्या एक पाऊलही पुढे जाऊ शकल्या नाहीत. आपल्या प्रियतमाच्या सहवासासाठी तयार होऊन त्यांच्याचकडे लाजलेल्या नजरांनी पाहत राहिल्या. आपल्या चरण कमलांच्या स्पर्शाची अभिलाषा धरून त्या कुमारांनी हे व्रत केलेलं आहे. भगवान म्हणायला लागले, कुमारींनो, तुम्ही माझी पूजा करू इच्छिता ना? हा तुमचा मी संकल्प जाणलेला आहे. तुमचा संकल्प पूर्ण हो, तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आता तुम्ही आपापल्या घरी जा. तुमची साधना सिद्ध झालेली आहे आणि पुढे येणाऱ्या शरद ऋतूच्या रात्री तुम्ही माझ्या बरोबर अशा प्रकारचा सुंदर रासलीलेचा विहार करा, असा आशीर्वाद भगवंतांनी दिलेला आहे. काही लोक या चरित्रावरती आक्षेप घेतात, काही विज्ञानवादी लोक. भगवंताचं वय वर्ष 5 वर्ष आहे.
गोपी मोठ्या आहेत, तारुण्य वयामध्ये आलेले आहेत. आणि म्हणून हे चरित्र अशा प्रकारचं भक्तिमय आहे, भक्तिमय प्रेममय अशा प्रकारचं हे चरित्र आहे. महाराज त्या गोपिकांची सर्व इच्छा भगवंतांनी पूर्ण करण्याचं अभिवचन दिलेलं आहे. भगवंताच्या आज्ञेनं त्यांच्या चरणकमलांचं ध्यान करीत जाण्याची इच्छा नसताना सुद्धा कशा बशा त्या सगळ्या गोपी व्रजामध्ये गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं हे सुंदर चरित्र त्या ठिकाणी भगवंताचं सांगितलेलं आहे. भगवंतांनी इंद्राचं गर्भहरण केलेलं आहे आणि भगवंताची शक्ती सगळ्या गोकुळवासियांना त्या ठिकाणी कळालेली आहे. हा आपला जो कृष्ण परमात्मा आहे तो साधा सुद्धा नाहीये. श्री शुक उवाच एवं विधानि कर्माणि गोपा कृष्णस्य वीक्षते अथ कवीरविद प्रोचु समभेद्य सुविस्मृताः. भगवान परमात्म्याची असे अलौकिक कृत्य पाहून सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटायला लागलेलं आहे. त्यांच्या शक्तीची त्यांना कल्पना नसल्यामुळं एकत्र येऊन आपापसापने चर्चा करायला लागलेली आहे. अहो, या मुलाचं वर्णन काय करून सांगावं श्रीकृष्णाचं. आश्चर्य वाटतं हो. आमच्यासारख्या साधारण खेड्या गावामध्ये गोकुळामध्ये प्रत्यक्ष यांनी जन्म घेतलेला आहे. एखाद्या हत्तीनं कमळ उपटून धरावं तसा या 7 वर्षाच्या बालकानं गिरिराज असणारा पर्वत गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवरती उचललेला आहे. कसा उचलला असेल, कसं झाला असेल, नवल करायला लागले नवल सगळे लोक. ताकेना मिलिना ताक्षेना पूतनाया महोजसा भीतस्तन सह प्राणे कालेनैव मयस्तनो. जेव्हा हा कृष्ण परमात्मा पाळण्यामध्ये होता त्यावेळेला भयंकर असणारी पुतना डोळे मिटून काळानं शरीराचं आयुष्य जसं प्यावं तसं तिचं दूधही विषही प्राशन केलं. तिचे पंचप्राण अशा प्रकारचे प्राशन केले भगवंतांनी. हा 3 महिन्याचा होता ना, छकड्याखाली झोपला होता. रडत रडत हातपाय हलवत तेवढा मोठा छकडा बैलगाडी या कृष्ण परमात्म्यानं उलटून खाली पडली. तृणावर्त दैत्य वावटळीच्या रूपाने हा आला होता. 1 वर्षाचे श्रीकृष्ण होते महाराज. तृणावर्त दैत्याचा गळा घोटून भगवंतांनी मारून टाकला. कुठे 1 वर्षाचा बालक, कुठं दैत्य. लोणी चोरल्यामुळे एकदा आईनं उखळाला बांधलं होतं. दोन्हीही वृक्षामध्ये ते उखळ ओढीत ओढीत नेलं महाराज. आणि तेवढे मोठे विशाल असणारे वृक्ष यमला अर्जुन यांचा उद्धार भगवंतांनी केला. गोपाळ बलराम यांच्यासह जेव्हा वासरं चालण्यासाठी वनामध्ये गेले तेव्हा एक बगळ्याच्या रूपाने दैत्य आलेला आहे. भगवंतांनी त्याला काडीसारखं चिरून टाकलं. एक दैत्य वासराच्या रूपामध्ये गुरांच्या कळपामध्ये आला. त्या दैत्याला मारून कवठाच्या झाडावर आपटून झाडही उपटून टाकलं भगवंतांनी.
बलरामासह गाढवाच्या रूपामध्ये राहणाऱ्या धेनुकासुराला भगवंतांनी मारून टाकलं. परिपूर्ण असं हे पिकलेलं ताडवन सर्वांसाठी उपयोगी बनवलं. त्या ताडवनामध्ये सगळे फळं असायची आणि तिथले फळं घेऊन सगळे अशा प्रकारचे आपली उपजीविका, ते सुद्धा वन भगवंतांनी सर्वांना फुलं करून दिलं. बलशाली असणारे बलराम दादा यांनी प्रलंबासुराला मारलं. दावानलातून गुरांची सुटका केली, गोपांची सुटका केली. यमुनेच्या डोहामध्ये वास्तव्य करणारा कालिया, त्याचं सुद्धा मर्दन भगवंतांनी अशा प्रकारचं केलेलं आहे. त्या यमुनेचं पाणी कुणालाही पिण्यायोग्य नव्हतं. शुद्ध अशा प्रकारचं ते पाणी सर्वांना दिलं. अरे नंद बाबा, तुझ्या या मुलाचं काय काय वर्णन करून सांगावं. त्यामुळंच तुमच्या या मुलावर आमच्या सर्व गोकुळवासियांचं प्रेम, ब्रजवासियांचं प्रेम अत्यंत अशा प्रकारचं दृढ झालेलं आहे. कुठं हा 7 वर्षाचा बालक, कुठं एवढा मोठा पर्वत. म्हणून तुमच्या या पुत्रासंबंधी आम्हाला काही कळेन असं झालेलं आहे. नंद महाराजांनी सांगितलं, बाबा ज्यावेळेला गर्गाचार्य महाराज याचं नामकरण करण्याकरता आले होते, त्यावेळेला गर्गाचार्यांनी सगळं हे सांगितलेलं आहे सविस्तर. हा प्रत्यक्ष भगवंताचा अवतार आहे. सगळ्यांना मोठा आनंद द्यायला लागलेले आहे. आणि मग ज्या इंद्राची घमेंड अशा प्रकारची झालेली आहे, आपला यत्न न केल्यामुळे जेव्हा इंद्रदेवांनी क्रोधानं विजा पाडल्या, गारा वारा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस पडला. स्त्रिया, जनावरे, गवळी अत्यंत दुःखी झालेली आहेत. आपला आधार असणाऱ्या ब्रजवासियांची अवस्था पाहून भगवंताचं हृदय अशा प्रकारचं करुणेनं भरून आलं. एखाद्या मुलानं जशी छत्री धरावी तसा हा गिरिराज पर्वत भगवंतांनी धरला आणि सगळ्या गोकुळवासियांचं रक्षण केलं. इंद्राची घमेंड अशा प्रकारची उतरवली. इंद्राला आपली चूक कळाली महाराज. श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत उचलून धरून मुसळधार पावसापासून गोकुळाचं रक्षण केलं. आणि स्वतः इंद्रदेवाला वाटलं आता आपण भगवंताला शरण गेलं पाहिजे. कामधेनू घेऊन इंद्रदेव आलेला आहे. आले बघा, आले. भगवंताची अवहेलना केल्यामुळं इंद्राला लाज वाटायला लागली. आपण कृष्ण भगवंतासोबत अशा प्रकारचं वैर केलेलं आहे. आत्ताच्या आत्ता जावं भगवंताच्या शरणावर नतमस्तक व्हावं असं इंद्रदेवाला वाटायला लागलं. भगवंताच्या जवळ इंद्रदेव आलेला आहे. काय ते भगवंताचं स्वरूप आहे महाराज. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे बाळकंठी वैजयंती. हात जोडून अशा प्रकारचा इंद्र भगवंताच्या समोर उभा आहे. विशुद्ध सत्वं तव धाम शांतं तपोमयं मया गुणसंप्रवाहो न विद्यते ग्रहणानुबंध. भगवंताची स्तुती करायला लागला इंद्रदेव. हे भगवंता, तू
तुम्हीच अशा प्रकारचे या जगाचे पिता आहात. पिता महस्य जगतो, धाता माता पितामहा, सगळ्या जगाची आई तुम्ही आहात. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठली दीन चाड नाही बोला. तुका म्हणे आता इंद्रदेव स्तुती करायला लागला भगवंताची. पिता गुरुस्तोम जगतामधीशो, दुरत्ययकान उपात्तदंड, हिताय स्वेच्छा तनुभिस्समी हसे, मानव विधिं व जगदीश मानिना. तुम्ही जगाचे पिता आहात, तुम्ही जगाचे गुरु आहात, तुम्ही जगाचे स्वामी आहात. सगळ्या त्रैलोक्यावर तुमचं शासन आहे भगवंता. आणि दुस्तर असे काळ सुद्धा तुम्ही आहात. लोक कल्याणा करता, भक्ता करता तुम्ही सगुण साकार झालेले आहात. अनेक प्रकारच्या तुम्ही लीला करत असता हे भगवंता. मी अभिमानी झालो होतो, क्रोधी झालो होतो, माझा यत्न केला नाही म्हणून मी मुसळधार अशा प्रकारचा गोकुळावर पाऊस पाडून व्रजमंडळ नष्ट करण्याचं ठरवलं होतं. परंतु भगवंता, आपण माझ्यावर अतिशय कृपा केलेली आहे. माझे प्रयत्न तुम्ही व्यर्थ मोडून काढलेले आहेत. माझे घमेंड तुम्ही उतरवलेली आहे भगवंता. आपण माझे स्वामी आहात, गुरु आहात, आत्मा आहात. मी आपल्याला मनोभावे शरण आलेला आहे. इंद्रदेव नतमस्तक झाले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणीही अशा प्रकारची घमेंड करू नये. माझ्यामुळं चाललेलं आहे, माझ्यामुळं चाललेलं आहे, माझ्यामुळं चाललेलं आहे. अरे आपल्यामुळं काही चालत नाही. ही सगळी सत्ता भगवंताची आहे. तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया सतेने वेदासी बोलणे, तुझिया म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या पाणू हले. सगळी त्याची सत्ता आहे. म्हणून जीवनामध्ये कार्य करीत असताना हे भगवंता, हे महादेवा, पांडुरंगा, विठ्ठला, खंडेराया, माझ्या जीवनामध्ये जे काही चांगलं चाललेलं आहे हे तुझ्या आशीर्वादाने आहे भगवंता, तुझ्या आशीर्वादाने. असं म्हणावं की म्हणावं की नाही असं? मी हाव म्हणून घर चलाल,
नसता भीक मागून खात होते. जाऊन बघ, काहीच होईना. मस्त अशा प्रकारचं संध्याकाळी खिचडी करून खाता. त्याच दिवशी राहणे उपाशी. मी 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 अशा प्रकारचं करत असतात संसाराला. काही काय माता मावल्या दुसऱ्या गावच्या, मी हा म्हणून कस तरी घरामध्ये बरं आहे महाराज. नुसता उद्दा माता करून टाकीत होते. घरात ध्यान सगळं, हे सगळं भगवंताच्या कृपेने चाललेलं आहे. भगवंताच्या आशीर्वादानं सगळं चाललेलं आहे. अशा प्रकारचं इंद्राचं हरण भगवंतांनी केलेलं आहे. आणि एक वेळेस नंद महाराज असणारे त्यांनी एकादशीचं व्रत केलं. सुंदर कथा आहे छोटीशी. एकादशीचा उपवास केलेला आहे आणि भगवंताची पूजा केली. मनोभावे अशा प्रकारची पूजा केलेली आहे. आणि त्या दिवशी रात्री आणि दुसऱ्या दिवशी द्वादशी. आणि द्वादशीला पारणं सोडण्याकरता यमुनेच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. नंद महाराजांनी एकादशीचं व्रत केलं. रुक्मांगदा कारणे एकादशीचा छंद. हे एकादशीचं व्रत वारकऱ्यांनी अशा प्रकारचं केलं पाहिजे. जया नाही नेम एकादशी व्रत, जानावे ते प्रेत इहलोकी. प्रमाण आहे संत. म्हणून एकादशी करत जा. 15 दिवसाला एकादशी. काय बिघडलं एकादशीचा उपवास करावा. शास्त्रीय दृष्टिकोनातून उपवासाचं महत्व अनन्य साधारण अशा प्रकारचं आहे. आणि विज्ञान सुद्धा सांगतं एक 15 दिवसातून मनुष्यानं उपवास धरावा. दोन्ही दृष्टीनं चांगलं आहे. एकतर व्रतही पालन केल्या जातंय आणि शरीरही चांगलं असतं. का बरं? या शरीराला सारखं खाणं 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 सारखं खाणं. ते एक रील्स आली आहे कृष्णा महाराज. एका पत्रकारानं एका माणसाला विचारलं, तुम्हाला काय आवडते जेवायला? जेवल्यानंतर झोपायला, आणि झोपल्यानंतर पुन्हा उठून जेवायला, आणि जेवल्यानंतर पुन्हा झोपायला. सारखंच लावू लागलं. ह्याच्यापेक्षा काही दुसरं कोणते तुम्ही इंजन पहा. इंजन मोटर, सारखी मोटार चालू ठेवल्यावर काय होते सांगा की? शेतातली मोटार चालू राहिली 2-3 दिवस सारखी, काय होते? मोठ्यानं सांगा की, थोडं उभं राहून सांगा की. जळून जाते. सारखी मोटार चालल्यावर जळून जाते नाही का? सारखी गाडी चालू ठेवली, कधीतरी त्याला 2-3 हजार किलोमीटर झाल्यावर काय करावं लागते? गाडीला सर्व्हिसिंग करावी लागते. नसता आईल जळून जाते, इंजन लाख होऊन जाते. तसं हे मनुष्याच्या मध्ये
जठराग्नी आहे, जठराग्नी अन्न पचन करण्याकरता. त्याला सारखं खाणं खाणं खाणं, खाल्लेलं खाल्लं, खाल्लेलं खाल्लं, खाल्लेलं खाल्लं, गेलेलं गेलं. सारखं हे चालू राहिलं तर ते आरोग्य नीट राहील का? आणि म्हणून एक दिवस उपवास, विज्ञान सुद्धा सांगते त्या जठराग्नीला एक दिवस तुम्ही उपवासी ठेवा, पुन्हा सगळं शरीर चांगलं होत असते, शुद्ध होत असते, पुन्हा पचनक्रिया चांगली होते, अन्न पचन चांगलं होत असते. म्हणून पहा तुम्ही जे एकादशीचं व्रत करतात ते कधीच अशा प्रकारचे त्यांना रोग होत नाही, ताप येत नाही, सर्दी येत नाही, अंग दुखत नाही, आरोग्य चांगलं असते. पण कसा उपवास करावा? 4-5 टाइम फराळ करून. एकादशीचं व्रत कसं? फलाहार घ्यावा, फलाहार त्या दिवशी. फलाहार म्हणजे काय? केळी, अंगूर, सेब, चिक्कू, द्राक्ष, अजून काय निघाले आता ते ड्रॅगन फ्रूट. त्या अशा फळावर राहावं. आणि किती खावं? 1-1 डझन नाही, एक फळ खावं. एकादशीचं व्रत. पण त्या फलाहाराचा आपण फराळ करून टाकलं. फराळ काय केलं? फराळाला केले, फराळाला. काय काय केले? शाबू, भगर, कढी, ठेसा, भगराची भाकर, साबुदाण्याच्या वड्या, चीप, शेंगदाणे, बाबा सांगू नका. ते राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाण्याच्या वड्या, शेंगदाण्याचं पीठ, शेंगदाण्याचे लाडू. एक नाही आता त्या उपवासाला. बाबा फराळ. एका माणसानं एकादशीचं व्रत धरलं, नवीन माळ घातली. पत्नीने सांगितलं, हे बघा उद्या एकादशी आहे बघा, घ्या 1 भाकर घ्या. घेतलीच यानं. उद्या एकादशी आहे बघा, अर्धी घ्या. घेतलीच अर्धी. उद्या एकादशी आहे, चतकोर घ्या. अजून घेतली चतकोर. ते झालं जास्त, पोट झालं डम. सकाळी एकादशी, बसलं बिघडून याचं खातं. उजळल्या म्हणे, आज एकादशी आहे बघ, मला भूक लागली. झालं काय फराळाचं? अरे आंघोळ कर, स्नान कर, काय भगवंताचं नाम घे, पूजा कर. सकाळी 9लाच फराळ केला महाराज. टोपलं भर भगर खाल्लं. दुपारच्या वेळेला अजून मन लागलं, फराळाला झालं काय? शाबू भिजूच घातला होता. तिला माहित आहे याला सण होईना, याला खायला पाहिजे. अर्धा किलो शाबू पार केला बेट्यानं. केळं आणून ठेवलेच होते आदल्या दिवशी. केळाची फणी 12च्या 12 केळे खाल्लं 5 वाजता. संध्याकाळी अजून लागलं एकादशी. आता किती खातोस? ह्याला एकादशी म्हणा. भगराचं पीठ दळून आणलं होतं. रोज 2 भाकरी जेवू लागलं ज्वारीचा. भगराच्या भाकरी 5 खाल्लं. म्हणजे काय आहे? एकादशी. वा रे वा, तुझी एकादशी. उपवास नावच काय आहे? भगवंताच्या जवळ राहणे म्हणजे उपवास. वास करणे, भगवंताच्या जवळ राहणे नाही. भक्ती असेल, नामचिंतन असेल, याच्या द्वारा त्याच्या भक्ती करणं,
याला उपवास म्हणावं. असं एकादशीचं व्रत त्या ठिकाणी निश्चित आपण सर्वांनी केलं पाहिजे. सगळेजण धरतात ती एकादशी, कोणी धरीत नसले तर धरा. एकादशीस अन्नपान जे नर करीती भोजन, श्वान विष्ठे समान अधम जनते जाणावे. एकादशीचं व्रत, शिवरात्रीचं व्रत, जे व्रत आपल्याला करायचं असेल तो उपवास आपण केला पाहिजे. आमच्या वारकरी संतांनी सगळे हे नियम अशा प्रकारचे घालून दिलेले आहेत. व्रत एकादशी करीन उपवासी, एकादशी करीन उपवासी, करीन उपवासी, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे. आणि म्हणून एकादशीचं व्रत आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. अत्यंत एकादशीचं व्रत करावं. द्वादशीला एक वारकरी घरी जीव घालावं. आपल्या इथं द्वादशीच्या पंक्ती असतील, द्वादशीच्या पंक्ती सुंदर अशा प्रकारचं हे व्रत आपल्या जीवनामध्ये करावं. नंद महाराजांनी हे व्रत केलेलं आहे. आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी पारणं सोडत असताना अर्ध्या रात्रीच नंद महाराज निघाले यमुनेच्या स्नानाकरता. म्हणजे 12 ते 3च्या दरम्यान रात्री ती असुरांची वेळ आहे. त्यावेळी तीर्थामध्ये कोणीही स्नान करायचं नाही. कोणत्या वेळी? 12 ते 3 रात्री. आमचे काही काही मस्त निघतात महाराज दशमीला पंढरपूरला. दशमीला सकाळी निघाले, रात्री 12ला एसटीतून उतरले. दशमीचं स्नान हे का आताच करायचं म्हणजे. 12 वाजायला 1 मिनिट कमी असला दशमीची एक डुबकी हाणली पठ्ठ्यानं. आणि आता एकादश लागलीच म्हणलाय हो का 12 वाजले. आणि 12 वाजल्याच्या नंतर एक डुबकी हाणली झाली म्हणला एकादश हो का. दशमी एकादश आणि कळसाचं दर्शन. त्याच एसटीत बसलं 1 वाजता आणि घरला आलं सकाळी एकादशीला. हे बघा हे वारकरी असं असतं. रे कशाची गडबड आहे, कशाची गडबड.
वारीमध्ये येतात, गावाकडे सारखे फोन. कसं चाललंय मग? ते पेरलेलं बरोबर आहे की नाही? थांबा 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 थांबा, गडबड करू नका, मी आल्याशिवाय काही करू नका. ये बघा, कशाला गेलास रे तू पंढरपूरला? चित्त कुठं आहे? गावाकडे. गेलाय कुठे? पंढरपूरला. आणि पत्नीला वाटायले आमचे मालक पंढरपूरला गेलेले आहेत. आता स्नान केलेलं असेल चंद्रभागेचं, आता ते पुंडलिकरायाचं दर्शन घेतलं असेल आणि त्यानंतर आता ते बारीमध्ये लागले असतील भगवंताच्या दर्शनाला. खूप बारी असेल, 24 तासानं त्याचं आता दर्शन होईल. पांडुरंगाचं सुंदर अशा प्रकारचं दर्शन घेतील. हे कोण म्हणाले? हो, पत्नी असणारी घरी म्हणाली. आणि याचं लक्ष कुठं आहे? ढोरं सोडले की नाही, चारा पाणी केलं की नाही, ते वंटरू बिमार होत त्याला गोळ्या बांधल्या की नाही. वारी मधून मला खरं सांगा, वारी कोणाची सफळ झाली हो? एक जण घरी आहे, एक जण पंढरपुरात आहे. वारी कोणाची सफळ? तिनं ध्यान केलेलं आहे. कोणाचं? चंद्रभागेचं, पुंडलिकरायाचं, पांडुरंगाचं. म्हणून चित्त सुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे. जे आपण कार्य करत आहोत त्या कार्यामध्ये आपलं सगळं चित्त, तन, मन, धन असलं पाहिजे. पंढरीची वारी एकादशीचं वृत्त आपल्या वारकऱ्यांकरता नेम आहे, नेम महाराज. आणि अर्ध्या रात्री नंद महाराजांनी त्या यमुनेमध्ये अशा प्रकारचं स्नान केलेलं आहे. पाण्यात उतरले आणि त्यावेळी वरुणाचा सेवक असलेला एका असुरानं त्यांना पकडलं आणि वरुण लोकांमध्ये घेऊन गेले. शुकाचार्यजी राजा परीक्षितीला सांगतात, परीक्षिता, ईश्वराचे ईश्वर असणारे भगवान श्रीकृष्ण त्यांनी जाणलं महाराज, पिताश्रीचं अपहरण झालेलं आहे, वरुण लोकांमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण वरुण लोकांमध्ये गेले आणि नंद महाराजांना त्या ठिकाणी सोडून आणलं. महाराज आनंदी केलं सगळ्या व्रजवासियांना. आणि पुन्हा भगवंताचा सर्वजण जय जयकार करायला लागले. गोपाल कृष्ण भगवान की, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम दुनिया, करते हो तुम दुनिया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, सब काम हो रहा कन्हैया, करते हो कन्हैया, मेरा नाम हो रहा है, करते हो कन्हैया, मेरा नाम हो रहा है,
टाळी वाजवा टाळी सावध बसा पतवार के बिलाही मेरे नाम चल रही है पतवार के बिलाही मेरे नाम चल रही है हैरान नहीं जमाना मंजिल भी मिल रही है मंजिल भी मिल रही है पतवार के नाम मेरा चल रही है हैरान जमाना मंजिल भी मिल रही है काल की भी मेरा काम हो रहा मेरा की कृपा से सब काम हो श्री शुकवाच भगवान पिता रात्री शरदोत्फुल्ल मल्लिका वीक्षयन्तु मनश्चक्रे योगमायामुपाश्रितः या सगळ्या गोपींचा भाव जाणून भगवंतांनी सुंदर एक शरद ऋतूमधील रात्र पाहिली. मोगरा, सुगंधी फुले, गुलाब, जुई, जाई, जुई, सुंदर अशा प्रकारची फुलं उमललेली आहेत वृंदावनामध्ये बरं का. आणि ते पाहून भगवंतांनी आपल्या योगमायेला सांगितलं, आता सुंदर आपल्याला रास क्रीडा करायची आहे. संकल्प केला भगवंतांनी, नाही का. श्रीकृष्णांनी भगवंतांनी सुंदर अशा प्रकारचं केशरासारखं लालसर लक्ष्मीच्या मुखकमलासारखं मनोहर पूर्ण चंद्रबिंब कोमल किरणांनी व्यापलेलं वृंदावन पाहिलं महाराज. वृंदावन आणि आपल्या स्वतःच्या वेणूवर बासरीवर भगवंतांनी ब्रजसुंदरींना प्रिय असणार गीत त्या ठिकाणी वाजवायला लागले. बासरी वाजवायला लागली माझे भगवान श्रीकृष्ण परमात्मा. आणि त्या बासरीचा स्वर ऐकल्या बरोबर सगळ्या गवळींना आठवण झाली भगवंताची. आणि सगळ्या जणी म्हणायला लागल्या, चला चला चला
चला आपण वृंदावनामध्ये जाऊया, आपल्या भगवंताला भेटण्याकरता ताबडतोब जाऊया. चला. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाच्या बाळेरी नंदाच्या बाळेरी चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चलाबाई वृंदावनी चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाच्या बाळेरी नांदवराऊ, नंदाच्या बाळेरी नांदवराऊ, नंदाच्या बाळेरी नांदवराऊ, नंदाच्या बाळेरी नांदवराऊ. चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चलाबाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. एकमेकींना अशा प्रकारचं चला 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 म्हणायला लागल्यात गवळणी. भगवंताला भेटण्याकरता निघालेले आहेत. श्यामसुंदरांनी ज्यांचं मन आपल्या अधीन केलेलं आहे त्या गोपी बासरीचे प्रेमपूर्वक स्वर आपल्या कानावर पडायला लागले महाराज. आणि घरच्यांना सांगितलेलं नाही, निघाल्या भगवंताला भेटण्याकरता निघाले. मुरलीवर माझा जीव जडे, हरीच्या मुरलीवर जीव जडे, कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे, कसली जीवाला धूल पडे. सुंदर अशा प्रकारचं त्या भगवंताच्या मुरलीवर
सगळ्या गोपिकांचा जीव जळलेला आहे. एकमेकींना न कळवता त्या ठिकाणी आल्या, तिकडे जाण्यासाठी निघालेल्या आहेत. त्यावेळी भरभर चालण्यानं त्यांच्या कानातले कुंडल हरायला लागले. बासरीचे स्वर ऐकताच ज्या गोपी अशा प्रकारच्या गायींची धार काढायला लागलेल्या होत्या, गायीची धार काढणं विसरून गेल्या. अर्धवट टाकलं. ज्या दूध तापवायला लागल्या, उतू जाणारं दूध तसंच सोडून भगवंताकडे निघाल्या. ज्या लापशी करायला लागल्या, खीर करायला लागल्या, टाकून दिलं, निघाल्या भगवंताकडे. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. जय हो. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. मुरलीचा ध्वनी अकल हर झाले विसरले. आहार 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 सावरिया कशी वाजवली मुरली. आहार सावरिया कशी वाजवली मुरली. टाळी वाजवा महाराज या संगीताकडे. सगळे टीव्ही वरलं संगीत आहे, झी टॉकीज वरलं. टाळी वाजवा जोरात. वा, हृदयातलं हे भजन आहे महाराज, मग वरवरच नाही. आहार सावरिया असं गायल्यानंतर सावळा पुढे येऊन उभे राहते. सगळ्या गोपिका भगवंताकडे निघालेल्या आहेत. हातातलं काम टाकून दिलं. आपल्या मुलांना काही गवळणी दूध पाजत होत्या, पाजणं दिलं सोडून. पतींची सेवा करत होत्या. कुणी कुणाला जेवायला वाढत होतं. सगळं 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 सोडून भगवंताकडे निघाल्या सगळ्या गवळणी. कुठे निघाल्या? आपल्या बाईला एखाद्या म्हणा की, माय आज 6वा दिवस आहे ग, कथेला अजून आली नाहीस ग, हिरकणे तू, चल की ग. माय मला येणं होतंय होय. ये बघा काय करता म्हणाला. निघाल्या या गवळणी कुठं? भगवंताकडे निघाल्या. काही गोपी आपल्या शरीराला चंदन उठणं लावायला लावत होत्या. डोळ्यामध्ये काजळ घातलेल्या आहेत. उलट सुलट अशा प्रकारच्या शृंगार कराल्या आणि निघाल्या भगवंताकडे. ओठाला लावायची लाली ही डोळ्याला लावली आणि डोळ्यात घालायचं काजळ ओठाला लावलं. कशी दिसत असेल बघा. आल्या पाच गवळणी
पाच रंगाच्या शृंगार करोनी, पाच रंगाच्या शृंगार करोनी, आल्या पाच गवळणी. उलट सुलट अशा प्रकारचा शृंगार करून आलेला भान राहिलं नाही. निघाल्या भगवंताकडे. इको कमी. त्यावेळेला काही पतींनी पित्यांनी भाऊ बांधवांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. कुठं निघाला? गोविंदानं चित्तहरण केल्यामुळं त्यांनी हाक मारलेली सुद्धा त्यांना ऐकू आलं नाही. नवऱ्याचे हाक, भावाचे हाक, आई वडिलाचे हाक ऐकू आले नाही. निघाल्या भगवंताकडे. आणि ज्या गवळणींना जाणं शक्य नाही, ज्या घरामध्ये होत्या, कुलूप लावलेलं आहे, रात्रीची वेळ आहे, कसं जावं त्या भगवंताकडे? दुःखी व्हायला लागल्या, डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. भगवंता, तुझी सुंदर बासरी अशा प्रकारची कानावर येते खरे, पण मला तुझ्याकडे येता येत नाही भगवंता. या संसाराच्या चक्रामुळं मला तुझ्याकडे येता येत नाही. नको ना तुझी बासरी वाजवू देवा, नकोस तुझी बासरी वाजवू, मला तुझ्याकडे आता येता येणार नाही. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली दे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली दे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. वाजवू नकोस ना भगवान. सगळ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला, सगळ्या भगवंताकडे गेल्या. ज्या जाऊ शकत नाही त्या गवळणींनी डोळे बंद केले आणि तन्मयतेने भगवंताचं ध्यान करायला लागल्या. मनानं भगवंताकडे गेल्या. कशाने? मनाने भगवंताकडे गेल्या. तुझ्या मुरली स्वाधनी अकल्पित कडे कानी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडे कानी. विहळ झाले अंतरणी, विहळ घर काम धंदा विसरले, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया कैसी वाजवली वाजवली मुरली, आहार सावळिया तुझी मुरली म्हणजे साधी नाही, तुझी मुरली म्हणजे बाण आहे. बाण, तो बाण आम्हाला इथे लागतोय. तुझी मुरली नाही, बाण आहे. आणि या मुरली रूपी बाणानं माझा प्राण हरतो की काय असं वाटायला लागलेलं आहे भगवंता. माझा प्राण जातो की काय असं वाटायला लागले. आणि तुझ्या या मुरलीमुळं
माझा संसार सगळा दानाधीन झालेला आहे देवा. आणि खरं सांगू, संसार दानाधीन झाल्याशिवाय परमात्म्याची भेट होत नाही. जाळोनी संसार बैसलो अंगणी, खूप बरं आहे बोलतात. संसार केला दानाधीन, आणि ज्या वेळेला संसाराचा चुराडा होत असतो त्यावेळेला हृदयात भगवान परमात्मा प्रकट होत असतात. हे लक्षात घ्या. हो. मुरली नोहे केवळ देणे हरिला माझा प्राण. संसार केला दानाधीन, संसार केला दानाधीन, येऊनी हृदय संचरणे. आहार सावडिया एवढं प्रेम त्या भगवंतावर करा. तुम्हाला एक ना एक दिवस श्रीकृष्ण दर्शन देतील. टाळी वाजवाय दर्शन देतील. हो, दर्शन. इतकं प्रेम अलौकिक असणार त्या गोपिकेंचं प्रेम आहे. अलौकिक प्रेम, अलौकिक प्रेम. गोपी सारखं प्रेम या जगतामध्ये कृष्ण परमात्म्यावर कुणीही करू शकत नाही. रासलीला, रासलीला म्हणजे काय आहे? दुसरं तिसरं काही नाही. तिथे कामाला मुळीच अशा प्रकारचा थारा नाही. रासलीला म्हणजे भगवंताशी एकरूप होणं, त्याला रासलीला म्हणावं. भगवंताशी एकरूप होणं. आणि कुणासोबत? भगवंतासोबत. आणि फक्त या जगामध्ये एकच पुरुष आहे, तो म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्म्योऽत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यते ईश्वरः. यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यते ईश्वरः. उत्तम पुरुष या जगामध्ये एकच पुरुष आहे, ते म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा. तुम्ही आम्ही सगळे स्त्रिया आहोत. पुरुष कुणाला म्हणावं? जो त्रिकाला बाधित अशा प्रकारचा सत्य आहे त्याला पुरुष म्हणावं. तिन्ही काळामध्ये जो श्रेष्ठ आहे, भूत भविष्य वर्तमान. भूतकाळामध्ये तो आहे, वर्तमानात तो आहे, आणि भविष्य काळात मध्ये जो तो आहे, जो शिल्लक राहतो, तो पुरुष आहे. आपण सगळे स्त्रिया आहोत, स्त्रिया नाही का? म्हणूनच माझे ज्ञानराज माऊली काय म्हणतात? जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा पुली. आणि म्हणून परमात्मा अशा प्रकारचा एक पुरुष आहे. भगवंताशी एकरूप होणं म्हणजे रासलीला. आणि प्रेम हे भगवंतावर ज्ञानानं होत नाही, भक्तीनं प्रेम होत असतं. ज्ञानानं गर्व येत असतो.
त्या ज्ञानाला भक्ती प्रेमाची जर जोड झाली तर भगवंताला प्राप्त होत असत, नसता होत नाही. म्हणून संत महात्मे भगवंताकडे मागत असताना नुसतं ज्ञान मागत नाही तर काय मागतात? भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमावीन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया माझी, अभिमान नित्य नवा दया माझी, प्रेम सुख दे, 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 प्रेम सुख दे. प्रेमावीन नाही समाधान. म्हणून भगवंताला भक्ती प्रेम अशा प्रकारचं मागायचं, रास लीला आणि सगळ्या गवळणीचं मन त्या भगवंताच्या मुरलीवर अशा प्रकारचं वेड्या झालेल्या आहेत, वेड्या सगळ्या गवळणी. दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवानी बनी. दिवानं व्हावं लागतं भक्तीमध्ये. म्हणजे काय हो, माणसं सहज म्हणतात घरी लेकराला, तसं का करालास, तसं जिप्पाण्यामध्ये का कराला, जिप्पाना झालास काय, म्हणजे काय वेडा, वेडा झालास काय. वेड व्हावं लागतं भक्तीमध्ये. आणि आम्हाला काय म्हणतात, हे येडेच म्हणतात. हे निघाले बघा हे येडे माणसं, हे बघा येडे आहोत तुम्ही. म्हणू दे की वेडे, कुणाचे वेडे आहोत? भगवंताचे वेडे. अभंग आहे जनाबाई महाराजांचा, वेडा झालो वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. नाही, वेड व्हावं भगवंतामध्ये. सगळ्या भगवंताकडे आलेले आहेत, गोपी जवळ आलेल्याचं पाहून भगवंतांनी त्या सगळ्या गोपींचं स्वागत करायला लागले. वाक्चातुर्य आहे भगवंताचं. श्री भगवान वाच स्वागतम वो महाभागः, प्रियं प्रियं करवाणि व्रजस्याना वयं कच्चित् भूतागमन कारणं. हे महाभाग्यवान गोपींनो, तुमचं या व्रजामध्ये स्वागत आहे. सांगा, तुम्हाला आवडणारी कोणती गोष्ट मी या ठिकाणी करू? तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न झालेला आहे. त्या गोपी म्हणजे कोण? 88,000 सहस्त्र ऋषीमुनी, वेदांच्या ऋचा म्हणजे गोपी, संत वाङ्मयाचं एक एक अभंग म्हणजे गोपी. त्या गोपी आहे. भगवंतांनी स्वागत केलं आणि त्यांना समजवायला लागले, या रात्रीच्या वेळी तुम्ही इथे कशा करता? या रात्री इथे येणं बरं नाही. स्त्रियांनी अशा प्रकारचं घरी राहूनही भगवंताची सेवा करता येते. माझं ध्यान केलं तरी मी तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो, असं सगळं भगवान सांगायला लागले. गोपींनी सगळं ऐकून घेतलं आणि म्हणायला लागल्या, देवा झालं तुमचं बोलणं, आता आमचं ऐका. देवा असं निष्ठुर बोलू नका. आम्ही सगळा संसार सोडून तुमच्या चरणाची सेवा करण्याकरता इथे आलेलो आहोत.
तुम्हाला जवळ घ्यायचे न घ्यायचे हे तुमचा प्रश्न आहे भगवंता. आमचा त्याग करू नका. भगवान म्हणायला लागले, संसारात असूनही माझं ध्यान करता येतं. श्रवणात दर्शनात ध्यानान्मयी भावोन कीर्तनात न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो गृहान्न. घर बसल्याही माझी भक्ती करता येते असं भगवान सांगायला लागले. पण गोपी ऐकायला तयार नाही. एकदा हा संसार सुटला ना, आता पुन्हा संसारात नको. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुमच्या मूर्तीच्या द्वारा आम्हाला तुम्ही मोहून टाकलेले आहे भगवंत. भुलविले 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 तुम्ही तुमच्या बासरीवर असा मधुर स्वर लावून आम्हाला काय केलेलं आहे. काहीतरी बंद पडले बघा साऊंड. तुमच्या चरण कमलाची सेवा करण्याकरता एक संधी द्या भगवंता. हे दुःखनाशना आमच्यावर कृपा करा. तुमच्या सेवेच्या अभिलाषेनं आमच्या चरणाजवळ आलेलो आहोत. तुमच्या चरणाची सेवा करण्याकरता आम्ही इथे आलो आहोत. बोला, या रासरेडीमध्ये काम आहे का? काही भ्रष्ट लोक माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याला रासलीलेला अशा प्रकारचं नाव ठेवतात, आक्षेप घेतात. आणि त्यांना माझं सांगणं आहे, वाचा भागवत ग्रंथ. अलौकिक असणार गोपींचं प्रेम, यामध्ये भक्ती प्रेम ओसंडून वाहणार आपल्याला पाहायला मिळतं. तुमच्यासारखं सुंदर या जगामध्ये कोण आहे भगवंता? सावळे सुंदर रूप मनोहर, अनुपम्य मनोहर कासे शोभे पितांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवोनिया. आणि एवढी सगळी गोपींची भक्ती ऐकून भगवान परमात्म्याचा नाईलाज महाराज त्यांना दिव्य अशा प्रकारचं दर्शन दिलं. त्यांच्या सोबत रासलीलेचा अशा प्रकारचा आनंद भगवंतांनी त्या गोपींना दिलेला आहे. तो आनंद आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वजण उभे राहा. रासलीलेचा आनंद, एक एक गोपी, एक एक श्रीकृष्ण, अशा प्रकारचा आनंद आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वांनी उठून उभे राहा. राधे राधे. गोपाल श्रीकृष्ण. मोठं रिंगण करा. रिंगण करा. मोठं मोठं रिंगण करा. हा, लाजायचं नाही. भगवंताचा दरबार, खंडेरायाचा दरबार. सुंदर रिंगण करा. रिंगण मोठं रिंगण, गोल गोल रिंगण करा. मोठं ज्यांना खेळण्याची इच्छा असेल, आनंद घेण्याची इच्छा असेल, त्यांनी आनंद घ्यायचा. बरं का? मोठं रिंगण करा. मागे सरका, फार मागे सरका, अर्ध्या मंडपापर्यंत.
प्रदक्षिणा